तर बातमी आहे सांगलीमधून शेतकरी नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे. जोरदार प्रतिउत्तर दिलंय. राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला समर्थन देत सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलेला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत असलेले आपले सहकारी राजू शेट्टी यांना आदरयुक्त वागणूक न दिल्यामुळे सदाभाऊ खोत यांचा पारा चढला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणारे माझे सहकारी राजू शेट्टी आणि इतर शेतकरी आंदोलकांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही, याबद्दल नाराजी आहे असं खोत म्हणाले. या आंदोलनादरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती. त्यावेळी राजू शेट्टींना पोलिसांनी फरफटत नेल्याची घटना घडली. यावर सदाभाऊ खोत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावरती जे नेते आंदोलन करत होते, माझे सहकारी राजू शेट्टी असतील, महादेव जानकर असतील, त्यांना या पद्धतीने उचलून नेण्याची गरज आहे असं मला वाटत नव्हतं. मोर्चा काढतो म्हणले असते तर काही अंतरापर्यंत त्यांना चालत आले असते. त्या ठिकाणी तो मोर्चा अडवला असता, सभेमध्ये रूपांतर झालं असतं, सरकारनं चर्चेला निमंत्रण दिलं असतं, तर निश्चितपणानं हा चर्चेच्या मार्गातून प्रश्न सुटला असता. पण मला वाटतं की शेतकऱ्याच्या प्रश्नाला थट्टा मस्करीमध्ये जर आपण न्यायला लागलो तर निश्चितपणानं हे राज्याच्या दृष्टीनं योग्य आहे असं मला वाटत नाही. आहे शहराच्या नियोजित विकासाचा कणा असलेला प्रारूप विकास आराखडा आता प्रथमच मराठी भाषेमध्ये प्रकाशित केला जाणार आहे. यापूर्वी हा आराखडा केवळ इंग्रजीमध्ये उपलब्ध असल्याने सामान्य नागरिकांना तो समजून घेण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर शहरातील तरुणांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि ही मागणी पूर्ण करून घेतली. मराठीमध्ये आराखडा उपलब्ध झाल्याने नागरिकांना आपल्या भागातील आरक्षण, विकास प्रकल्प आणि जमिनीवरील प्रस्तावित जे बदल आहे ते समजणं अधिक सोपं होणार आहे.